नमस्कार. सुदगिल संवाद आंबट गोड या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. या चॅनलची निर्मितीच मुळात कल्याण डोंबिवली परिसरातील नामवंत व्यक्तींचा प्रवास आणि त्यांची वाटचाल आपणापर्यंत पोहोचवणे हा आहे. चला तर मग आजच्या या गप्पांना आपण सुरुवात करूया. आणि असंच कल्याणमधले एक मिठाई क्षेत्रातलं नामवंत की ज्यांचे 112 वर्षाची परंपरा असलेलं अनंत हलवाई या उद्योजकांकडे आपण चाललोय. पण खरोखर मला सांगायला खूप आवडेल की या उद्योजकांमधील आत्ता 5वी पिढी कार्यरत आहे आणि या 5व्या पिढीमधला समन्वय राखणारी की ज्यांनी स्वतः 4 पिढ्या जवळजवळ पाहिलेल्या आहेत आणि या अनंत हलवाई या उद्योजकांचा कसा ग्रोथ होत गेला, कशी प्रगती होत गेली याचे साक्षीदार असलेल्या आमच्या मावशींचं या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. नमस्कार मावशी. या आहे अनंत हलवाई या घरामण्यातल्या 4 पिढ्यांच्या साक्षीदार. आज आपण यांच्याशी मस्तपैकी गप्पा मारणार आहोत दिलखुलासपणे. मला सांगा मावशी, तुम्ही या अनंत हलवाई परिवारामध्ये जेव्हा आलात ते साधारण कुठल्या साली आलात, कधी लग्न झालं आठवतंय तुम्हाला? 58 साली आलं लग्न झालं. आणि 58 साली. आणि तुमचं माहेर कुठलं? नाशिक. नाशिकचं माहेर. पण ज्या वेळेला तुम्ही या अनंत हलवाईंच्या परिवारामध्ये आलात त्यावेळेला हा सगळा परिवार जो होता तो खूप कष्ट करून वर आलेला आहे आत्ताच्या कंडिशनला म्हटलं तर आपण. मग त्यावेळेला तुम्ही कष्ट करताना आत्तासारखे एवढी सगळा म्हणजे सुखसोयी नव्हत्या. तर साधारण तुम्हाला त्यावेळेला हे सगळं बघून जरा मनात जरा भीती वाटली का की एवढं मोठं कुटुंब आहे, कसं काय करायचंय? कारण आम्हाला असं कळलंय, माणसं चांगले मिळाले तर मला काय वाटलंच नाही. म्हणजे कारण आम्हाला असं कळालंय की तुम्ही सुरुवातीपासूनच ह्या घराने एक परंपरा दिलेली आहे की आपल्याकडे जे म्हणजे काम करणारी व्यक्ती आहेत, जे आपल्याकडची सगळी कर्मचारी वर्ग आहे त्यांना सुद्धा तुम्ही आपल्या घरातल्या प्रमाणे ट्रीटमेंट दिलेली, वागणूक दिलेली. त्यांचं मला असं वाटतं की तुम्ही स्वयंपाक पाणी पण तुम्हीच करायचे का त्यांचा? 2 जणी करायचो आम्ही. आणि त्या जाऊबाईंनी आम्ही स्वयंपाक पाणी 25-30 माणसं रोज असायची. सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे सगळा आणि संध्याकाळी भाकरीचं. बघा, मग त्यावेळेला असं वाटलं नाही तुम्हाला की बाबा हे काय एवढं मी रोजच करायचं सगळं? एवढं का संचय जेवण होऊन आम्ही 2:30ला मोकळं, जरा निवडावून टिफन, जरा आराम करायचा की बरं संध्याकाळी भाकरीला बसायचं. आणि प्रेमाने बोलणं बसणं, रात्री 11 वाजता गप्पा मारायच्या. कधी आमच्या वरणचं बाई होते, आम्ही काही खेळणं बिळणं म्हणजे तुम्ही एन्जॉय केलं सगळं लाईफ खुलं होतं आम्हाला. पण मला सांगा की आता अण्णांच्या बाबतीत मी म्हणतो की अण्णांना एखादी मोठी ऑर्डर मिळाली तर मग त्याच्यामध्ये तुमचा पण सहभाग असायचा का? हो. आता मुसलमानांच्या ऑर्डरी आल्या मग ते आमचे सासरे आम्हाला द्यायचे, आम्ही सगळं भरून द्यायचे. अच्छा, म्हणजे ती कामं पण तुम्ही घरातली पण करायचे? 12पर्यंत आम्ही काही नाही. म्हणजे बघा, आपण म्हणतो ना की प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एक स्त्री असते. तर मला असं म्हणायचं की अनंत हलवाईच्या ह्या 5 पिढ्यांमध्ये जर पाहिलं तर सगळ्यात मोठं योगदान जे आहे ते आमच्या मावशीचं आहे. की मावशींनी या सगळ्यांना परंपरा शिकवल्या, संस्कार चांगले दिले आणि तेच संस्कार पुढच्या ज्या 4 पिढ्या आहेत त्या सातत्याने त्या संस्काराचाच उपयोग करत. आणि आमच्या गडी माणसं तर इतके प्रेमळ की ते जसे की आमच्या कुटुंबातलेच असे असं वाटायचं मला. पण ती परंपरा मला असं वाटतं तुम्ही आता पण पाळताय. म्हणजे तुमच्याकडनंच त्यांचं जेवण बिवण सगळं अजूनही म्हणजे बनवलं जातं. म्हणजे मला असं वाटतं तुम्ही जे जेवता ते त्यांना दिलं जातं. आम्ही करायचो आमच्यातलंच त्यांना. आता एवढं केलं की आमचे सासरे जेवायला आले. एक चुलत सासरे होते आमच्याकडे, ते की आम्ही वाढायचे त्यांना आणि आमच्या जाऊबाई सगळ्या गाड्यांचे ताटं भरून द्यायचे. पहिल्यांदा काय होतं, वरण भात आणि भाजी बस सकाळी. अच्छा. संध्याकाळी मात्र नुसत्या भाकरी. अच्छा. त्याला तर मग आता मावशींनीच परवानगी दिलेली आहे आणि मावशी म्हणतात एवढं, तर या अनंत हलवाई परिवाराने जो काही आपला उद्योगधंद्याचा व्याप वाढवलाय त्याचा प्रत्यक्ष आपण अनुभवच घेऊया. चला, आपण आता आलेलो आहे ते अनंत हलवाई यांच्या भट्टी म्हणतो आपण किंवा काय म्हणतो याला, कारखाना, बनवण्याचा कारखाना, जिथे मिठाई बनवली जाते. मला असं वाटतं आपण प्रफुल्ल शेठकडनं आपण बघूया काय काय मिठाई बनली जाते. सांगा सर आम्हाला. साधारणतः सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून सुमारे 1200 ते 1500 लिटर दुधावर चालणारा हा माझा प्रिमायसेस आहे. एवढी जागा फक्त 1200 आणि ते 1500 लिटर दूध रोज कंझ्युम करते. आणि याच्यामध्ये दुधापासून गुलाबजाम, दुधापासून खवा,
ते खव्याचं मशीन. ते दुधावर चालणारे माव्यापासून पेढे बनतात. ते पेढे, हे पेढे इथे गुलाबजाम चालू आहे. गुलाबजाम चालू आहे. हा सुका गुलाबजाम आहे. हा आपला नेहमीचा गुलाबजाम आहे स्टँडर्ड. आणि हा काळा गुलाबजाम आहे. आणि ते काय आहे ते एवढं मोठं आणि तुम्ही हे केलंय एवढं बाजूला? हे पेढ्याचे कुंदा, पेढ्याचा कुंदा असतो माव्याचा. हा दुधापासून 1200 लिटर दुधापासून घोटलेला कुंदा आहे हा. आणि हे सर्व ह्याच्यापासून मावा, बर्फी सगळं तयार होतं. आणि रोजच्या ह्याच्यामध्ये आमचा बदामी हलवा आहे. हा बदामी हलवा आहे. वा, हा बदाम अगदी छानच लावलेले आहेत. त्याला अजिबात कंजूशी दिसत नाही मला. बदामी हलवा. फुल बदाम लावलेले आहेत एकदम झकास. आणि याच्यानंतर इकडे सकाळी जिलेबीचा पाक बनवला जातो. इथे 60 किलो जिलेबी रोज तयार होते. अच्छा, डेली करता. आमच्या 5 दुकानांना आणि आमच्या फ्रँचायझीला जवळजवळ 60 किलो जिलेबी रोजचे लागते. एकूण मला पप्पू शेठ सांगा की एकूण तुमची किती दुकान आहेत फ्रँचायझी धरून? एकूण 5 आमची स्वतःची दुकान आहेत हा. आणि 10 आमच्या फ्रँचायझी आहेत. 15 ते 16 दुकानावर हा सगळा कारभार चालतो. आणि सकाळी आम्हाला 1200 लिटर दूध, संध्याकाळी 800 लिटर दूध लागतं. या सगळ्याचा मावा होतो. आणि या माव्यापासून आम्ही पेढा, बर्फी, पनीर, त्याचा दुधापासून पनीर फाडतो. दुधापासून दही बनवतो. दह्यापासून चक्का बनवतो. चक्क्यापासून श्रीखंड बनवतो. म्हणजे थोडक्यात मला म्हणायचंय की तुम्ही सर्व जे काही पदार्थ बनवतात हे ते दुधापासून स्वतः तयार स्वतः करतात. तयार त्याच्यामध्ये करतो. बाहेरून टेक ओव्हर काही नाहीये. काही नाही, बाहेरून काही नाही. तरी मला वाटतं ही आज taste हे जेवढी प्रेमायसेस आहे हे फक्त 1200 लिटर दुधावर चालते आमची. आणि ह्याच्यामध्ये जर काही लागलं आम्हाला आवश्यक हा. तर म्हैसूर टाकण्याचं काम, मिल्क म्हैसूर अच्छा. आणि साधा आपला नेहमीचा म्हैसूर हा. जो आपल्याकडे प्रचलित आहे हा. तो म्हैसूर आणि गुलाबजाम. हा. याचं इकडे फक्त गुलाबजाम, हलवा, पेढा आणि बदामी हलवा, कल्याण हलवा. आणि हे जे दिसतात ही मशिनरी, याच्यावर दुधापासून बासुंदी, रसमलाई, अंगूर रबडी. पण मला एक सांगा हे की सगळं साधारण किती कर्मचारी असतील तुमच्याकडे? हे आता माझ्याकडे इकडे या युनिटला 16 आणि आतमध्ये 46 लोक काम करतात. हे फक्त या कारखान्यामध्ये बाकीचे सगळे टोटल माझ्याकडे 80 लोक आहेत. बाप रे. हा. म्हणजे आपल्याकडे जो पेढा किंवा आपल्याकडे जे आणि काही दुकानामध्ये 80 अच्छा. असे 160 जण लागतात आम्हाला. 160 पर्सन्स वर ही संपूर्ण आनंद हलवाई परिवार चालतो. म्हणजे हा एक परिवाराचा तुमचा घटक आहे मी म्हणेन. आणि हे जेवढे पण कारीगर आहे त्यांना आम्ही बनवलेलं जेवणच, आम्ही बनवलेला नाश्ता, यांना आम्ही बनवलेला न्हावी, आम्ही बनवलेला धोबी, आम्ही बनवलेलं हे तुमचं जे लिक्विड सोप, आम्ही बनवलेलं फिनाईल, याचं सगळं हायजेनिक, डेटॉल, नंतर यांच्या टोप्या, यांचं सर्व लॉन्ड्री मार्फत, यांच्या मार्फत यांना साबण सगळं आम्ही पुरवतो. म्हणजे एक प्रकारे तुम्ही या कर्मचाऱ्यांना दत्तकच घेतलंय मला की. आणि हा आमचा परिवार है. क्या बात है. जितने भी लोग हैं ये हमारे परिवार के लोग हैं. मस्त, हमारे फैमिली मेंबर है. इनको हम दूजा भाव देते नहीं. जो हम मसाला घर में खाते हैं वही मसाला इनको देते हैं. इतना बढ़िया खाना. क्या बात आहे. हल्दी मला असं वाटतं एकदा आपण सगळ्या कर्मचाऱ्यांवर कॅमेरा फिरूया आणि सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा आनंद हलवायचा. हा, अरे क्या बात आहे. व्हेरी नाईस. म्हणजे याच्यातनं मला संदेश हा द्यायचा आहे नवोदितांना की बाबांनो, कुठलंही काम करताना जर आपल्या परिवारातलीच माणसं असतील तर ते नक्कीच काम यशस्वीरित्या होतं. आणि ते गेले 112 वर्ष आनंद हलवाई हा परिवार करून दाखवते. त्यामुळे आनंद हलवाई परिवाराला एकदा जोरदार सॅल्यूट झाला पाहिजे. एकदा मी माझ्या कर्मचाऱ्यांसाठी टाळ्या वाजवतो. कैलास एकनाथ गवळी यांच्याबरोबर हे आहे एकदम कोल्ड स्टोरेज. थंड वाटतं ना, एकदम भारी वाटतं, एकदम जबरदस्त. हे आनंद हलवाई यांचं कोल्ड स्टोरेज आहे. आपण बघत असाल सगळीकडनं अगदी एकदम थंड गार केलेलं, एकदम मस्तपैकी झकास. बापरे. म्हणजे अशा तुम्हाला नोटीस सुद्धा लावायला लागतात की चप्पल बूट घालून आतमध्ये कोणीही प्रवेश करायला नाही. आत आल्यास योग्य ती कारवाई केली जाईल. हे काय सगळे ट्रे कशाबद्दल आले? हे आता दुकानात चालले आपण वजन करू. अच्छा, म्हणजे येणारा माल हा प्रत्येक वेळेला वजन केला जातो जातो आणि बाहेर जो चाललाय माल त्याला तोही, म्हणजे याच्यावर तुम्ही वेट याच्यावर पण कंट्रोल प्रॉपर ठेवलेला आहे. कॉम्प्युटर हे काय स्वतः चालूच आहे तुमचे ट्रेवर ट्रे येतात त्याचे वजन चालूच आहे कंटिन्यू. अच्छा, त्याला तारीख आणि हे वेट लावलं जातं. सुंदर सुंदर. अशाच आपण भरपूर गप्पा मारणार आहोत पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.